तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रहस्य पैशांचे. तर मित्रांनो, आपला आजचा विषय आहे पैसा समजून घ्या, नाहीतर आयुष्यभर त्याचे गुलाम व्हाल. हे एक कटू सत्य. मित्रांनो, तुम्ही दररोज सकाळी उठून कामाला जाता, पण कधी विचार केला आहे का, तुम्ही पैशासाठी काम करताय की पैसा तुमच्यासाठी? जर उत्तर पहिलं असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच, कारण आज आपण समजून घेणार आहोत पैसा नेमकं काय आहे आणि लोक कसे नकळत त्याचे गुलाम बनतात. तर मित्रांनो, पैसा म्हणजे काय? मित्रांनो, पैसा हा वाईट नाही आणि पैसा चांगलाही नाही. पैसा फक्त एक साधन आहे. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा आपण पैशाला साधन न ठेवता त्याचा मालक बनवतो. जसे की उदाहरण, चाकूने भाजी कापता येते आणि त्याच चाकूने कोणाला इजा पण करता येते. आता चूक ही चाकूची नसते, ती वापरणाऱ्याची असते. आता मित्रांनो बघा, माणसं पैशाची गुलामी कशी बनतात? 90% लोक आयुष्यभर पैशांसाठी काम करत राहतात, कारण त्यांना 3 गोष्टीही कोणी शिकवलेल्याच नाहीत. जसे की एक, भीती, नोकरी गेली तर काय, महिना संपला तर पैसे पुरतील का. दुसरं म्हणजे देश, जसे की तुलना, शेजाऱ्याने नवीन गाडी घेतली, आपणही घ्यायलाच हवी. आणि तिसरं म्हणजे दिखावा, म्हणजेच लोक काय म्हणतील. ह्या 3 गोष्टी माणसाला EMIच्या साखळीत अडकतात. आता आपल्याला शाळा आपल्या काहीही शिकवत नाही. शाळेत शिकवताना फक्त इतिहास, भूगोल, गणित, पण कोणीच शिकवत नाही की पैसा हा कसा हाताळायचा. म्हणूनच डिग्री असलेले लोक खूप कर्जात असतात आणि डिग्री नसलेले काही लोक हे करोडपती असतात. मित्रांनो, कारण पैसा हा कमवण्यापेक्षा पैसा सांभाळण्याचं जास्त महत्त्व आहे. कारण तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी त्या गोष्टीला काहीही महत्त्व नाही. फक्त तुमचा पैसा तुम्हाला सांभाळता आला पाहिजे. आता श्रीमंत आणि गरीब यांच्या विचारसरणीतील फक्त एक फरक. आता मित्रांनो, गरीब माणूस हा विचार करतो मला जास्त पगार कसा मिळेल, आणि श्रीमंत माणूस विचार करतो माझा पैसा माझ्यासाठी कसा काम करेल. जसं की उदाहरण, पगार म्हणजे एक आपली मर्यादा आणि व्यवसाय, गुंतवणूक म्हणजेच एक स्वातंत्र्य. पगार थांबला की उत्पन्न ऑटोमॅटिक थांबते, पण गुंतवणूक ही आपली कंटिन्यू सुरूच राहते. आता पैशांचा मालक कसं बनायचं मित्रांनो, तुम्हाला मी 2-3 याच्यात सांगतो. पहिलं, खर्चावर नियंत्रण. जेवढं कमवता त्यापेक्षा कमी खर्च करा. 2 नंबर, कर्ज टाळा. गरजेसाठी कर्ज ठीक आहे, पण दिखाव्यासाठी कर्जाची गुलामी नको मित्रांनो. तिसरं, गुंतवणूक सुरू करा. लहान रक्कम पण सातत्य. 4थं, ज्ञान वाढवा. पैशांबद्दल शिकवायला सुरुवात करा, कारण ज्ञानाशिवाय पैसा टिकत नाही. आता मित्रांनो, एक कटू सत्य, पैसा तुमचं भविष्य बदलू शकतो, पण पैसा तुमचं आयुष्य वाया पण घालू शकतो. जो पैसा नियंत्रित करतो तोच खरा आजचा श्रीमंत, आणि जो पैशामागे धावत राहतो तो कितीही कमावलं तरी आतून गरीबच राहतो. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी पैशाचा मालक आहे की मी गुलाम? जर तुम्हाला पैसा समजून घ्यायचा असेल तर त्यांच्या जाळ्यात अडकायचं नसेल तर हा चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे पैशांचं सत्य सांगितलं जातं.